हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कसे आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. तर आता मी तयार झालेली आहे आणि बाहेर चाललेली आहे. आता 2 वाजलेले आहेत. खूप जास्त ऊन आहे आणि सगळ्यात पहिले आम्ही चाललेलो आहोत एम्समध्ये, कारण जितेंद्ररावांचं चेकअप वगैरे होतं, त्याचे रिपोर्ट वगैरे आणायचे आहे. तर सगळ्यात पहिले तिथे जाणार आहोत आणि त्याच्यानंतर मग इतवारीमध्ये येणार आहोत. तर इतवारीमध्ये आल्यानंतर भरपूर असे कामं आहे, म्हणजे शॉपिंग सध्या तेच व्हिडिओ येत आहे तुमच्यासमोर, कारण भाच्याचं लग्न आहे आणि शॉपिंग तर व्हायलाच पाहिजे. तर खूप जास्त शॉपिंग सुरू आहे आणि सगळ्या गोष्टी महाल आणि इतवारीमध्येच भेटतात, तर तिथूनच आम्ही शॉपिंग करत असतो. यावेळेस मी कामठीवरनं काहीच असं घेतलेलं नाही आहे. काल ज्वेलरी पाहायला गेली पण अजिबातच आवडली नाही, म्हणजे इथे काहीच मला असं भेटलं नाही ज्वेलरी वगैरे. तर जाणार आहे मयूरकला, नाहीतर मग राऊत जे ज्वेलरी शॉप आहे तिथे जाणार आहे. त्याच्यानंतर मला ड्रॅपिंगवाली साडी घ्यायची आहे, आणाला सुद्धा कपडे घ्यायचे आहे, पार्थला पण घ्यायचे आहे, तर ते करणार आहोत. त्याच्यानंतर पॅकिंग वगैरे होईल. तर बघू आता कसे कसे कामं होतात वगैरे. तर व्हिडिओसोबत तसेच कनेक्ट राहा. आता खूप जास्त घाई झालेली आहे, गरमी खूप आहे, घाम येणं सुरू झालेलं आहे. चला मग तुम्ही सुद्धा चलणार आहात ना, कुठे काय घेणार आहे ते तुम्हाला दिसणार आहे. आणि घाई जर झाली तर मग दाखवता येणार नाही, कारण खूप जास्त घाई होणार आहे, मला माहिती आहे. आता झालेली आहे सगळ्यांची तयारी, आता निघतो थोड्या वेळात. चला व्हिडिओसोबत तसेच कनेक्ट राहा. तर इथे मी 8 दिवसा पहिले आलेली होती जितेंद्ररावांचं चेकअप करण्यासाठी आणि माझ्याजवळ भरपूर असा वेळ होता, तर मी म्हटलं की मी सुद्धा डोळे चेक करून घेते. माझा चष्माचा जो नंबर आहे तो वाढलेला होता, त्यासाठी मी आलेली आहे श्री बालाजी आर्टिकल्स इथे चष्मा बनवण्यासाठी आणि नेहमी मी इथेच चष्मा बनवते. चष्मा बनवायला दिल्यानंतर मी आलेली आहे हिरालाल सुखलाल या शॉपमध्ये. मी नेहमीच मयूरकलामधनं ज्वेलरी घेत असते, पहिल्यांदा मी इथे ट्राय करणार आहे आणि खरंच ज्वेलरी खूप सुंदर आहे. नक्की येऊन ट्राय करा. मी इथनं भरपूर अशा ज्वेलरी घेतलेल्या आहेत, कारण आपण बाहेरगावी जेव्हा लग्नाला जातो तेव्हा आपण सोन्याचे दागिने घेऊन जाऊ शकत नाही. आणि रेटचं जर म्हणाल तर मयूरकलापेक्षा रेट इथे कमी वाटले मला. तुम्ही येऊन नक्की ट्राय करा. मी तर भरपूर सारे इथे ज्वेलरी घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर तुम्ही सुद्धा एकदा येऊन ट्राय करा. छान शॉपिंग झाली आहे ना, मस्त ज्वेलरी वगैरे घेऊन झालेली आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत अनुपमामध्ये साडी घ्यायसाठी. आता ज्वेलरीची शॉपिंग तर करून झालीच, पण आता वैशालीच्या समोर असलेलं हे शुक्ला जे हॉटेल आहे छोटंसं, तिथे खूप छान नाश्ता मिळतो, तर तिथे आम्ही नाश्ता करून घेणार आहोत. त्यानंतर महालवर असलेल्या सत्यम या शॉपमध्ये आम्ही आलो, कारण इथनं आम्हाला माझ्या भाऊजीसाठी कपडे आणि पारसाठी कपडे घ्यायचे होते. तर इथनं आम्ही शॉपिंग केलेली आहे आणि त्यानंतर आनासाठी कपडे घेण्यासाठी आम्ही गेलेलो होतो क्यूट गर्लमधनं. तर तिला ड्रेस आवडला आणि तिथनं आम्ही ड्रेस घेतलेला आहे. त्यानंतर कपड्याची शॉपिंग झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत रामभंडार इथे लस्सी पिण्यासाठी. छानपैकी लस्सी वगैरे पिलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो आमच्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये, जे आहे गार्डन सिटी रेस्टॉरंट. आम्ही चाललेलो आहोत इतवारी नाही तर महालवर. राहिलेले कामं जे आहे ते करून घ्यायचे आहे, राहिलेली शॉपिंग पूर्ण करायची आहे आणि पातळ वगैरे कलेक्ट करणार आहे. पातळ शिवायला टाकलेलं होतं, सांगितलं होतं तुम्हाला, आणि चष्मा बनवायला दिलेला होता तो कलेक्ट करायचा आहे.
आणि त्याच्यानंतर मग ताईची सुद्धा लिस्ट आलेली आहे, तिला काही शॉपिंग करायची आहे आणि तिचं जमत नाही आहे आता येणं. तर आता किती वाजले आहे ग? 3 ना. तर आता 3 वाजलेले आहे आणि आम्ही निघत आहोत आणि मोसम मस्त थंड झालेला आहे. वातावरण, पाऊस आलेला होता सकाळी आणि त्याच्यामुळे वातावरण छान आहे. चष्म्याची फ्रेम बनवलेली आहे, मागे बघू शकता तिथे. मेरे बैग कचोरी अरे अच्छा, हो दाखव दाखव, हो खोलून दाखव. ठीक. काय पाहिजे दादा? कितीला हे? 3च आहे का? 3च पीस नाही आहे. दाखवा. 380 वाला पण होता. हे छान वाटत. हा 380, हा 240, हा 320, तो 180. हा कितीला? 180. हा घेऊ. 180. 180. हां, कशाचं बनलं राहते? मेटल. मेटल जे ओरिजिनल पात्र राहते तो असतो. हो का? खोलून दाखवून द्या ना. नंतर मग तुम्हाला फ्लावर पॅटर्न पुढे यूज करायची लेस असते ना. ही पण छान वाटत आहे, पण हा छोटा आहे का थोडासा त्याच्यापेक्षा, की तेवढाच साईज आहे? तेवढं एकच आहे. केसन्सच्या अगदी अपोजिट हे केसन्स आहे आणि याच्या अपोजिट आहे. दुकानं बंद झालेले आहे आणि पेटीकोट घ्यायचे आहे. माझ्या बहिणीला म्हटलेलं होतं मागच्या वेळेस की घेऊन घे म्हणून, पण तिने घेतलेलं नव्हतं. आता हे काम माझ्यावर सोपवलेलं आहे. दुकानं सगळे बंद झालेले आहे. दुकान बंद झालेलं आहे. इकडे समोरही नाही आहे. हे आहे बघू इथे. चल इकडे बघू. हा काळपट ग्रीन आहे ना. हा ठीक वाटत. इंटरलॉक वगैरे आहे का याला? डबल शिलाई आहे. कितीला आहे? 150 रुपये. 150. तर पूर्ण शॉपिंग झालेली आहे. ताईचं पण काम होतं ते पण झालेलं आहे. पेटीकोट वगैरे घ्यायचे होते आणि त्याच्यानंतर गृहप्रवेशची पायली आहे ती घ्यायची होती, ती सुद्धा घेऊन झालेली आहे. आता आम्ही जेवण करून घेतो आणि हा ब्लॉग इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत
चला तर पुष्कळ दिवसाची कुल्फी खायची इच्छा होती आणि आज पूर्ण झालेली आहे. मागच्या वेळेस लस्सी पिलेली होती रामभंडारची आणि आता कुल्फी घेतलेली. हो, आता खाऊन घेते. चला आजचा हा व्लॉग इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.